श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं निरूपण सुरू आहे. आजचा 10वा अभंग आहे. मागच्या वेळेला या अभंगाच्या पहिल्या ओळीवरच प्रवचन झालं, तेव्हा आता उरलेल्या ओळींवर आपण प्रवचन करूया. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणे. हरी तेथे संत, संत तेथे हरी. ऐसे वेदचारी बोलताती, ब्रह्मा डोळसाते वेदार्थ न कळे. तेथे हे आंधळे व्यर्थ होती, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदे नाही ऐसे सांगितले, वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. स्वहिता कारणे संगती साधूची. एकनाथ महाराज म्हणतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी. ऐसे वेद चारी बोलताती. चार वेद काय सांगतात? म्हणजे जेथे संत आहेत तिथेच हरी आहे. त्याचा पत्ता सांगून ठेवतो मला. हरीचा पत्ता सांगतो, लोकेशन सांगतो. जिथे संत आहेत, संत सत्पुरुष आहेत, सद्गुरू आहेत, तिथेच हरी आहे. आणि जिथे हरी आहेत तिथेच संत सत्पुरुष आहेत. असं हे इक्वेशन आहे. ऐसे वेद चारी बोलताती. दुसरं तिसरं कोणी बोलत नाही म्हणतात. चार वेद असं बोलतात. आणि वेद हे प्रमाण आहेत म्हणजे सर्वांना. आणि वेदांनी हरिनाम महात्म्य, श्रीहरीचं महात्म्य या जगात प्रगट केलं. वेदांनी काय सांगितलं? वेद अनंत बोलला, अर्थ हेतुकाची ठेला. माझ्या हरीशी शरण जावे. की वेद अनंत बोलला, अर्थ एवढाच आहे की माझ्या हरीला तुम्ही शरण जा. वेद त्या हरीशिवाय काही जाणत नाही आणि काहीच काही बोलत नाही. वेद हरीशिवाय काही बोलत नाही आणि हरीशिवाय काही जाणत नाही. परंतु वेदांचं हे स्वरूप जे आहे, वेदांनी जे श्रीहरीचं महात्म्य प्रकट केलं आहे, वेदांचं हे स्वरूप जे आहे ते श्रीहरीच्या कृपेशिवाय समजत नाही असं महाराज सांगतात. श्रीहरीच्या कृपेशिवाय वेदांचं हे जे ज्ञान आहे ते काही कळत नाही. आणि म्हणून ऋग्वेदात सांगितलं आहे, मागच्या वेळा आम्ही सांगितलं की ऋग्वेदात सांगितलं की सत्य म्हणजे काय. सत्य स्थित्र श्रवस्तमहा असं सूत्र सांगितलं वेदाने. ऋग्वेदात पहिलंच सूत्र आहे. आणि पहिल्या सूत्रात त्यांनी सांगितलं की ते प्रभू सत्य आहे, सत्य स्वरूप आहे. अथवा सत्स्वभाव म्हणजे सत्पुरुषांच्या हृदयात राहणारे आहेत. म्हणजे पहिल्याच बॉलला षटकार मारला म्हणजे जसं काही होत आनंद होतो. वेदातल्या पहिल्याच वाक्याला वेदाने षटकार मारला. काय? की हे प्रभू, वेदामध्ये आम्ही ज्यांना श्रीहरी म्हणतो ते प्रभू सत्य स्वरूप आहे, सत्य आहे म्हणा. कुणी किती काही सांगितलं तरी. आणि ते राहतात कुठे? सत्सुभव. हा भव म्हणजे होणे, निवास करणे. सत्पुरुषांमध्ये त्यांचा निवास आहे. संत सत्पुरुषांच्या ठिकाणी त्यांचा निवास आहे. स्पष्ट सांगितलं, सद्गुरूंच्या ठिकाणी त्याचा निवास आहे. हरी कुठे राहतो?
सद्गुरूंच्या ठिकाणी. हरीला बघायचं असेल, ऐकायचं असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जायला पाहिजे? सद्गुरूंच्याकडे जायला पाहिजे. मग वेद वाचले नाही तर काय हरकत नाही. वेद वाचून काही समजणारच नाही मला. वेद वाचून काही समजणार नाही. मग सद्गुरू सांगतील, सद्गुरूंच्या हृदयात तो श्रीहरी आहे आणि तो श्रीहरी, त्या वेदांचा अर्थ, वेद सांगणारा तो श्रीहरीच आहे म्हणून. तेव्हा त्या सद्गुरूंच्या ठिकाणी त्या श्रीहरीचा निवास आहे असं वेद, चारी वेद सांगतात. एक वेद नाही, चारी वेद असं सांगतात. तेव्हा म्हणलं सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर वेदांचंही ज्ञान होईल, श्रीहरीचंही ज्ञान होईल, सगळ्याच ज्ञान होईल. तुम्हाला वेद वाचण्याची गरज नाही. आणि वेद वाचले त्यांना त्याचा अर्थ कळला नाही, कारण तो अर्थ खूप गुह्य आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा त्या वेदांचा अर्थ कळला नाही, त्याचा गोंधळ झाला असं म्हणतात. म्हणून भगवान सर्वत्र जरी असले, जरी सांगितलं की परमेश्वर सर्वत्र आहे, तरी त्याचा पत्ता कुठे, नेमका तो निश्चितपणे कुठे मिळेल, ते सत्पुरुषांच्या हृदयात प्रगट रूपाने आहे. बाकीच्या ठिकाणी तो आहे पण निद्रिस्त आहे, अप्रगट आहे, तिथे तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात, मस्तानी सर्व भूतानी नच मस्तानी भूतानी, त्या भूतांच्या ठिकाणी मी नाही, मी सर्वत्र आहे, पण माझा अनुभव फक्त संत सत्पुरुषांच्या हृदयातच येतो. आणि त्यांच्या ठिकाणी मी ज्ञान स्वरूपाने स्फुरण पावत असतो. आम्हाला कोणी काही प्रश्न विचारला की आम्ही एवढं सांगायला लागतो, मग आम्हाला लक्षात याला केवढं तरी सांगितलं, एक तासभर. परवा किरणशी बोलवलं होतं, म्हणलं सद्गुरू 1.5 तास तुमचं निरूपण झालं, म्हणलं 1.5 तास सद्गुरूचं निरूपण झालं असं किरण म्हणतो. आम्ही चव्हाणांशी बोलवलं, त्यांच्याशी 1 तास, त्याने एक प्रश्न विचारल्यावर त्यांच्याशी 1 तास, म्हणजे जप कसा करायचा त्याच्यावर 1 तास आम्ही बोलतो. श्रीहरीच बोलतो आत, त्याचं ज्ञानाचं स्फुरण होतं आत. म्हणजे भोसले त्यांनी फोन केला, त्यांनी 1 तास त्यांच्याशीच बोललो. त्यांनी स्वप्नाबद्दल विचारलं, त्या स्वप्नाबद्दल आम्ही त्यांना सांगतो. तेव्हा संत सत्पुरुषांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी तो श्रीहरी आहे. आणि श्रीहरी आहे म्हणजे, आणि ज्ञान स्वरूपाने ते वेद त्याच्या ठिकाणी स्फुरण पावत असतात. आणि सद्गुरूंनी ज्ञान दिल्यानंतरच त्या श्रीहरीचं खरं दर्शन होतं. आणि म्हणून सद्गुरूच्या कृपेनेच भगवंताचं ज्ञान होतं. एरवी कशाने ते ज्ञान होत नाही, पुस्तक वाचल्यानंतर अजिबात होत नाही. आणि श्रीहरी ज्ञान रूपाने सत्पुरुषांच्या हृदयात प्रकाशित होतो. तो श्रीहरी ज्ञान रूपाने प्रकाशित होतो सद्गुरूंच्या ठिकाणी. आणि म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी जे ज्ञान स्फुरण होतं तेच खरं ज्ञान आहे. पुस्तकातलं ज्ञान हे नाही. पुस्तकातलं ज्ञान वाचशील तर तुला भ्रम निर्माण होईल. तेव्हा सत्पुरुषांच्या हृदयात ज्ञान प्रकाशित. आणि तो श्रीहरी कसा प्रकाशित होतो सद्गुरूंच्या ठिकाणी, तर तो ज्ञान रूपाने प्रकाशित होतो. प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरूला शरण जावं, भाव त्यांची भक्ती करावी, सेवा करावी, एवढं सगळं झालं म्हणा. परंतु एक गोष्ट राहिली, जर त्यांना प्रश्न नाही विचारला तर ज्ञान होणार नाही. प्रश्न विचारला पाहिजे तर ज्ञान होईल. नाही तर काय, कसं झालं प्रवचन, आम्ही म्हणतो नाही नाही प्रवचन नेहमी चांगलंच होतं. अरे चांगलं होतं, त्याचं तू काही मनन चिंतन केलं का म्हणून मी तुला विचारतो. त्याच्यावर काय तुला प्रश्न आला का? प्रश्न आल्याशिवाय ज्ञान प्रकट होणार. सद्गुरू काहीतरी सांगा तुम्ही, अरे असं नाही होत. ज्ञान तर सगळं आमच्या ठिकाणी आहे. श्रीहरी आपण तो प्रगट कशाने होतो? परिप्रश्नेन सेवया, अशी सेवा करावी आणि त्याच्यानंतर प्रश्न विचारावा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः कर्मसंगिनः, ज्ञानिनः तत्वदर्शिनः, ते तत्वदर्शी आहेत, ज्ञानी आहेत. पण तुझं अज्ञान कुठे आहे कळल्याशिवाय ज्ञान प्रगट होत नाही. ज्ञान हे अज्ञानाला सापेक्ष आहे बाबा. नुसतं सांगितलं सद्गुरू काहीतरी सांगा, अरे काहीतरी काय सांगणार? ज्ञान अज्ञानाला सापेक्ष आहे.
तुझं अज्ञान प्रगट कर, तुझा प्रश्न प्रगट कर, म्हणजे ज्ञान प्रगट होईल. मग एक एक तास आम्ही बोलतो. तेव्हा श्रीहरीची कृपा म्हणजे काय, तर श्रीहरीच्या सद्गुरूंच्या ठिकाणी, सत्पुरुषांच्या ठिकाणी तो श्रीहरी ज्ञान रूपाने प्रगट असतो, ज्ञान रूपाने तो प्रगट. आणि सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो ज्ञान रूपाने खेळतो. श्रीहरीचं दोन आहे, म्हणजे तो नुसता प्रगट होतो, ज्ञान रूपाने प्रगट आहे असं नाही, तर तो कार्यरूपाने खेळतो, त्या कार्यामध्ये खेळतो, खेळणं त्याला आवडतं. आणि तो भक्तांच्या ठिकाण, भक्तांच्या संगे तो खेळतो. तेव्हा प्रेम भक्ती ज्ञान हे एकरूप होऊन ते ज्ञान अमृत त्याचं तयार होतं म्हणाल. आणि म्हणून श्रीहरीची कृपा म्हणजे सद्गुरूंची कृपा. हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी बोलताती, असं 4 वेद बोलतात. आता कळलं का म्हणलं, हरी कुठे आहे, श्रीहरी कुठे आहे आणि कशा स्वरूपाने. श्रीहरी सद्गुरूंच्या हृदयात आहे आणि तो ज्ञान रूपाने प्रगट होतो आणि सद्गुरूंच्या कार्यरूपाने प्रगट होतो. आणि कार्य हे गुरु शिष्य मिळून आहे, नुसतं गुरुचं नाही. ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ ना कळे, तेथे आंधळे व्यर्थ होती. तुम्ही वेद वाचलाय का? काय लोक, हा आम्ही वेद वाचलाय. काय वेद वाचलाय, काय समजलाय तुला? अरे जिथे ब्रह्मदेवाला वेद कळले नाही, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. ब्रह्मा डोळसा ते, एवढं त्याला ज्ञानदृष्टी असून सुद्धा त्याला वेद कळले नाही, तेथे म्हणले या संसारी आंधळ्या लोकांना वेद कसं कळणार. वेदशास्त्र संपन्न असं, वेदशास्त्र संपन्न, वेदशास्त्र संपन्न म्हणजे काय, अमुक अमुक शास्त्री. अरे कसले वेदशास्त्र संपन्न, काय वेदांताचा अर्थ एवढा सोपा आहे का मला. सद्गुरूंच्या ठिकाणीच तो श्रीहरी वेदांच्या रूपाने प्रकट होतो, दुसऱ्या ठिकाणी नाही होत. म्हणून त्या जगतपित्या ब्रह्मदेवाला श्रीहरीने आधी वेद दिले, त्याला सांगितलं वेद घे म्हणा, हे 4 वेद आहेत. तेव्हा त्या ब्रह्मदेवाला श्रीहरीचा विसर पडला, त्यांनी वेद तर घेतले. तसं सद्गुरूंच्याकडे ज्ञान सर्वजण घेतात, पण सद्गुरूंच्या महात्म्याचा विसर पडतो, सद्गुरू काय सांगतात त्याचाही विसर पडतो. सद्गुरू आपल्यासारखाच आहे असं वाटतं, तोच त्यांना ज्ञान सांगायला लागतो. तेव्हा म्हणाले त्यांच्या श्रीहरी सद्गुरूंच्या श्रीहरी स्वरूपाचा त्याला विसर पडतो. तेव्हा वेदार्थाच्या गोंधळात तो सापडला. ब्रह्मदेवाला वेद दिले, परंतु जेव्हा त्याला श्रीहरीच्या महात्म्याचा विसर पडला वेदात, तेव्हा तो वेदार्थाच्या गोंधळात पडला आणि खिन्न झाला. तो म्हणले काहीच कळत नाही, आता काय करणार. त्या वेदांचा गुह्यार्थ काय, संसार मोहाने जे आंधळे लोक झालेले असतात, अशा सामान्य जनांना कसा कळणार. ब्रह्मदेवाला कळला नाही तर संसार मोहाने आंधळे झाले आहेत, त्या लोकांना त्याचा अर्थ कसा आहे काय कळणार. आणि म्हणून यासाठी सद्गुरु रूप श्रीहरीला शरण जाऊन त्याचीच कृपा संपादन केली पाहिजे असं महाराज सांगतात. त्याचा वेदाचा अर्थ, वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरानी वहावा भार माथा, असं तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे. बाकीच्या लोकांनी पुस्तकाचं नुसतं वेद असे मोठे मोठे पुस्तक घेऊन डोक्यावर त्याचा भार व्हा, त्याचा गुह्यार्थ आम्हालाच माहिती आहे. वेदांचा तो अर्थ आमाशीच ठाव, एवढ्या कॉन्फिडन्सने सांगतात. मग तुकाराम महाराजांनी विचारलं काय होत, वेद तर संस्कृत मध्ये लिहिले, मग तुम्हाला संस्कृत येतं का. ते म्हणजे संस्कृत येण्याची गरज नाही, त्याचा गुह्यार्थ आम्हाला माहिती आहे. ज्या हरीला त्या वेदाने ज्या हरीला प्रगट केलं, तो हरी आम्हाला प्रगट आहे, तो हरी आमच्यावर प्रसन्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे. म्हणून सद्गुरु रूप हरीची कृपा संपादन केली पाहिजे. ब्रह्मदेवाला 4 वेद दिले म्हणजे काय, तर
त्याच्या हृदयामध्ये वेदांचं स्फुरण झालं. परंतु नंतर काय झालं की सृष्टी कार्यात तो एवढा व्यस्त झाला, सृष्टी कार्य एवढ्या मोठ्या सृष्टीचं कार्य करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तो एवढा व्यस्त झाला, एवढी प्रजा, एवढा वेगवेगळे प्रकार, की त्याला श्रीहरीचं स्मरण करायला वेळच मिळाला. अहो लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही, काय ऑफिसमध्ये जावं लागतं, काय काम करावं लागतं, वेळ नाही हो म्हणून. कोणी एका आमच्या शिष्याने मंत्र बघितला सगळं, आणि त्याला म्हटलं अरे तू हे ऐकत नाहीस का, प्रवचन ऐकत नाहीस रेग्युलर? नाही म्हणजे सद्गुरू मला प्रवचन ऐकायचं काय हे नाही म्हणत, मला बस तुम्ही जो मंत्र दिलाय बस त्याचा मी जप करतो, तेवढंच मला पुष्कळ आहे म्हणलं, मला काही ज्ञान वगैरे काही हे नको आहे म्हणलं. म्हणलं ठीक आहे, जप करत बस. तो जप काय आहे, त्या जपामुळे काय होतं, जप कशाचा आहे त्या श्रीहरीला न जाणता तू करशील तर तू आंधळा आहे म्हणा. वेदांचा खरा गुह्यार्थ काय आहे ते तुला कळणार नाही. श्रीहरीने दिलेल्या ज्ञानाचा, प्रेम भावाचा त्या ब्रह्मदेवाला विसर पडला, आणि म्हणून त्याला त्या वेदांचा खरा गुह्यार्थ काय आहे याचा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी निवाडच होईना. बुद्धी सगळी सारखी संभ्रमित झाली. या शब्दाचा अर्थ काय हे असं सांगितलं, याचा अर्थ काय? आणि म्हणून म्हणतात की आठवते ब्रह्म नाठवते भवभ्रम. एका वाक्यात सूत्र सांगून टाक. ब्रह्म म्हणजे काय हो? आठव म्हणजे स्मरण कर. तुला सद्गुरूंच्या ज्ञानाचं स्मरण झालं, सद्गुरूंच्या प्रेमाचं स्मरण झालं, सद्गुरूंच्या भक्तीचं स्मरण झालं की बस तेच ब्रह्म, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. नाठवतो भवभ्रम. आणि जेव्हा तुला आठवत नाही ते, तेव्हा तू भवभ्रमात आहे, म्हणजे संसार मोहाच्या भ्रमात आहे, हे लक्षात ठेव. हे सूत्र तुला सांगेल. म्हणजे अज्ञानी लोक संसार मोहाने ज्या आंधळे होतात, अशा सर्वसामान्य जीवांना वेदाचा गुह्य अर्थ कळणं म्हणजे फारच कठीण. त्या ब्रह्मदेवाला कळला नाही म्हणजे. आणि म्हणून काय झालं, वेदार्थांचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. एकनाथ महाराज म्हणतात वेदांनी असं नाही सांगितलं रे बाबा, तू त्याचा विपर्यास केला, तुला अर्थ कळलाच नाही म्हणाला. वेदार्थाचा गोवा गोंधळ झाला, त्या गुंता झाला. कन्या अभिलाष, त्याने असा अर्थ काढला की कन्येच्या मोहात पडायचं, कन्येच्या प्रेमात पडायचं, कन्येचा अभिलाष धरायचा, असं वेदात सांगितलं. असं त्या ब्रह्मदेवाला वाटलं. का तर त्याला अर्थ कळला नाही. म्हणून ब्रह्मदेवाला खरा अर्थ असा आहे त्याचा. कन्या अभिलाष म्हणजे ब्रह्मदेव त्याच्या कन्येच्या मोहात पडला, तिच्या मागे तो गेला, त्याला त्याची अभिलाषा निर्माण झाली, असं लोक म्हणतात. बघा तुमचे देव कसे आहेत, तुमचे देव व्यभिचारी आहे. अरे नाही, तसं नाही होणार. त्याचा अर्थ तुला कळला नाही, वेदार्थाचा गोंधळ झाला. खरा अर्थ असा आहे की ब्रह्मदेवाची कन्या म्हणजे काय? ब्रह्मदेवाची कन्या म्हणजे सृष्टीला जन्म दिला ब्रह्मदेवाने, म्हणजे ती ब्रह्मदेवाची कन्या झाली. आता ब्रह्मदेवाची ती कन्या आहे सृष्टीरूपी, पण तू त्या सृष्टी तयार करता करता त्या सृष्टीच्या मोहात तो पडला. त्याला वाटलं बस हेच आहे सगळं, हे सृष्टी निर्माण झाली, एवढा आनंद झाला त्याला. भगवंतानी सांगितलं सृष्टी निर्माण कर, आणि त्याने सृष्टी निर्माण केली, आणि त्याच्यातच तो मोहात पडला. पण वेदात लिहिताना असं लिहिलेलं आहे की तो आपल्या कन्येच्या मोहात पडला. बघा, ब्रह्मदेव आपल्या कन्येच्या मोहात पडला असं वेदांनी लिहिलं.
आता अर्थ काढणाऱ्यांनी काय अर्थ काढला? सरळ अर्थ. सरळ सरळ अर्थ काढला. त्याला एक कोड लँग्वेज कळली नाही म्हणा. कोड लँग्वेजचं डिकोडिंग करायचं असतं. ते सैन्यामध्ये कोड लँग्वेज असते. शत्रूला कळू नये म्हणून कोड लँग्वेजचा उपयोग करतात. मग त्या इतर कोणाला डिकोड करता येत नाही. ते ज्याला ते माहिती आहे कोड वर्ड्स त्यालाच ते डिकोड करता येईल, त्यालाच ती भाषा कळेल. ब्रह्मदेव आपल्या कन्येच्या मोहात पडला. काय असं वाक्य वेदात लिहिल्याबरोबर सगळ्यांनी आक्षेप घेतला ब्रह्मदेव. मग तेव्हापासून ब्रह्मदेवाची कोणी पूजा पण करत नाही. असं तेव्हा अरे त्याचा वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही अशी सांगितलं, असं वेदांनी सांगितलं नाही म्हणत. आणि मग म्हणाले मग तो ब्रह्मदेव बघा तिच्या कन्येच्या मोहात पडला, मग आम्ही तसंच करतो म्हणा. म्हणून काही तर याच्यात असं आहे की ते त्यांना सगळंच चालतं. म्हणजे कन्या काय नात्यातली बाई काय कुठली जवळची काय सगळं त्यांना चालतं म्हणा. कशाचाच काही फरक नाही म्हणा. बाई असली म्हणजे झालं, बाकी त्यांना काही त्याच्यात फरक पडत नातं काय हे काय काय. आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरून तो अर्थ घेतला, काय विपर्यस्त अर्थ घेतला. ब्रह्मदेव जर कन्येच्या मोहात पडला तर आपणही म्हणणार असं त्यांना. आणि म्हणून विषयांध झालेले नर पशु त्यांना म्हटलं. हे विषयांध झाले त्यांना तेवढंच दिसतं, विषय घेणं एवढंच कळतं. आणि म्हणून ते नर पशु असं म्हटलं. तर पशुमध्ये काही भेद नाही म्हटलं. आणि म्हणून त्यांना नर पशु असं. वेदात वर्णन केलेल्या ब्रह्मदेवाच्या या कृत्याचा आधार घेतात आणि कन्या अभिलाष वेद मान्य आहे बघा वेदात सांगितलं असं समजतात आणि महाघोर अशा पापाला प्रवृत्त होतात. तर म्हणजे त्याला काही आश्चर्य नाही. तर काही पुस्तकी पंडित वादविवाद करायला निघाले. पहा काही लोक असं म्हणतात, पहा तुमचे देव कसे आहेत, म्हणून आम्ही म्हणतो की देव वगैरे काही नाही, काय स्वर्ग नाही, नरक नाही, पाप नाही, पुण्य नाही, देव नाही, देव सगळे खोटे आहे म्हणतात, काही देव वगैरे नाही असं ते सांगतात. आणि लोकांना खरं वाटतं देव नाही म्हणा, स्वर्ग नाही, नरक नाही, पाप नाही, पुण्य नाही, काय बस खावे प्यावे निजावे मनमानेर आचरावे. खावं प्यावं निजावं, आहार निद्रा भयमंच हा याचा एक आणखी पंथ असा निघाला. काय ते म्हणले त्यांनी तसं केलं मग आम्ही करतो. म्हणून म्हणले तुमच्या वेदातच सांगितलं म्हणजे तुमचे देव असं करतात बरं, तो इंद्र असं करतो. त्यांना हे कळलं नाही. आता यज्ञामध्ये इंद्राचं ओम इंद्राय स्वाहा इदम इंद्राय इदम नमः असं म्हणतात. ते इंद्राची पूजा करतात. ते म्हणतात की त्या इंद्राने एवढं पाप केलं, तुमचे देव एवढे पाप करतात असं ते म्हणतात. अरे त्यांनी पाप केलं तर त्याचं पापाचं प्रायश्चित्तही त्यांना मिळालं. पण म्हणून एखाद्याने एखादं पाप केलं पण त्याच्या ठिकाणी काय गुण असतात, त्याच्या ठिकाणी काय पराक्रम आहे, त्याच्या ठिकाणी काय शक्ती आहे, त्या शक्तीचा सर्वांना उपयोग होतो. इंद्राच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीचा सर्व प्रजेला उपयोग होतो. यज्ञामध्ये त्यांनी इंद्राला, बृहस्पतीला, इतर देवतांना हवीरभाग दिल्यानंतर त्यांना त्याचा केवढा तरी लाभ मिळतो हे तू विसरतो. तुला काय करायचं, त्यांनी पाप केलं तो बघून घेईल, तो समर्थ आहे. त्यांनी पाप केलं त्याचं फळ भोगायला तो समर्थ आहे. तू करू नकोस तू, कारण तुझ्यात सामर्थ्य नाही आहे. तेव्हा त्यांनी एवढी इंद्र म्हणजे साधी गोष्ट नाही. इंद्र म्हणजे केवढी तरी तपश्चर्या, सगळ्यात मोठा तपश्चर्यावान जो असतो त्याला इंद्रपद मिळतं. तुझी काय तपश्चर्या आहे, काय लायकी आहे,
आणि म्हणतो तुमचे देव बघा, तुझी लायकीच काही नाही आणि तुमचे देव बघा काय, तू आपल्याकडे बघ, आरशात तुझं तोंड बघ. म्हणाले काय कसली तपश्चर्या आहे, काहीच नाही म्हणा, पण नाव ठेवायला तो तयार आहे. तेव्हा सांगतात की मोठ्या लोकांचं जरी कधी काही त्यांचं आचरण वेगळं वाटलं तरी त्याचा विचार करू नये. तर त्यांची तपश्चर्या, त्यांचं ज्ञान, त्यांचं वैभव, हे सगळं हे आपल्याला कसं प्राप्त होईल याचा विचार करावा. तेव्हा लोक असं देवाला नाव ठेवतात. आणि कशामुळे? तसं खरं घडलेलं नसतंच काही. देव हे सर्वांच्या कल्याणासाठी सर्व करत असतो. तेव्हा वेदामध्ये कशी भाषा आहे म्हणले, वेद हे श्लेष, श्लेष या अलंकारांनी, वेद हे कसं आहे, काव्य आहे, आणि काव्यामध्ये श्लेष अलंकार असतो. म्हणजे सांगायची एक गोष्ट असते, सांगतात वेगळ्या शब्दामध्ये, त्याचे दोन अर्थ असतो, कधी कधी तर 3 अर्थ असतात, एकापेक्षा जास्त अर्थ निघतात, एका वाक्याचे, एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ सुद्धा निघतात. मग तो अर्थ जो जाणकार आहे तोच खरा अर्थ जाणतो. तिथे पाहिजे जाणकार, सद्गुरूच फक्त तो त्या विधांचा खरा अर्थ सांगू शकतात. बाकीचे सगळ्यांचा गोंधळ उडतो म्हणा, वेदार्थाचा गोवा पण मोठमोठ्या लोकांना कळत नाही. मग आमच्याकडे येतात काय, त्या मठाचे मठाधीश, या मठाचे रामकृष्ण याचे मठाधीश, ते आमच्याकडे काय येतात, आम्हाला काय विचारतात, आय हॅव गॉट 2 क्वेश्चन्स फॉर यू, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस, असं विचार. काय असं काय विचारतात? कारण त्यांना माहिती आहे की वेदार्थाचा गोवा हे गोंधळ आहे, गोंधळात सापडलो आणि त्याचं निराकरण हेच करू शकतील, त्याचा खरा अर्थ हेच सांगू शकतील, असं त्यांना माहित असतं. म्हणून सद्गुरूच सर्व याचा व्यवस्थित अर्थ सांगू शकतो. म्हणून इतरांनी पुस्तक वाचली तर त्याचा गोंधळ होण्याचा संभव, गोंधळ होतोच, त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ घेतो, भलताच अर्थ घेतो, तसं करायला लागतो. अरे भाऊ असं करू नको, हे वाचूच नको पुस्तक वाचलं का गेला तू, कारण त्याचा खरा अर्थ तुला माहिती नाही, गूढार्थ तुला माहिती नाही. सगळे आपले ग्रंथ असेच लिहिलेले आहे म्हणा. अहो आपले ऋषी मुनी हे इतके हुशार होते, हे इतके हे म्हणले एवढे चतुर होते आणि हे एवढं ओळखत होते मनुष्य स्वभाव. त्यांना माहिती होतं पूर्वी सूर आणि असुर, देव आणि असुर सगळे, ऋषी मुनी, शिष्य आणि अशिष्य, त्यांना सगळ्या माहिती होत. म्हणून ते आपल्या शिष्यांनाच त्याचा अर्थ सांगायचे, ग्रंथ लिहायचे, पण ग्रंथात सत्य नेमका अर्थ सांगायचे नाही, श्लेष सांगायचे. म्हणजे 2 अर्थ द्वयर्थी ते लिहायचे, द्वयर्थी काय. तेव्हा आता आपल्या राजकारणात सुद्धा राजकारणी लोकांना कळू नये म्हणून ते आपल्या काही असे हे बनवतात वाक्य, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. करेक्ट कार्यक्रम केला म्हणजे काय, त्याचा ध्वन्यार्थ वेगळा आहे आणि त्याचा अनुभवाचा अर्थ वेगळा आहे, आचरणाचा अर्थ वेगळा आहे. इथे श्लेष आहे, कारण काय, इतरांना त्याचा अर्थ कळू नये म्हणून वेद कसे आहे ते अलंकारिक भाषेत लिहिलेले आहे. कुठलेही आपले जे सगळे ग्रंथ लिहिले आहेत ते द्वयर्थी आहे किंवा एकापेक्षा जास्त अर्थ आहेत त्याचे. नेमका अर्थ कोणाला कळेल, नेमका त्याने श्रीहरीला जाणलाय, जो प्रत्यक्ष श्रीहरीचा आहे, प्रत्यक्ष श्रीहरीचा अवतार, हे सद्गुरु प्रत्यक्ष श्रीहरीचा अवतार आहेत, म्हणून त्यांना नेमका अर्थ कळतो, म्हणून ते सांगतील तो वेदाचा अर्थ, ते सांगतील तो इतर ग्रंथांचा अर्थ. म्हणून कोणीही ग्रंथ वाचायला जाऊ नये. ग्रंथ वाचायला गेला की झाला त्याचा घोटाळा.
भलत्याच मार्गाने जाईल तो. म्हणून हे तथाकथित पंडित लोक गोंधळात पडतात ना. तथाकथित सोकॉल्ड ब्रह्मदेवाला वेदातला अर्थ नीट कळला नाही. वेदात सांगितलं होतं की भगवंतापासून आणि भगवंताच्या सत्तेत आणि भगवंताच्या शक्तीने ही सृष्टी निर्माण झाली आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी तो निमित्त झाला. ब्रह्मदेव हा निमित्त झाला. पण वेदात भगवंतानी काय सांगितलंय की भगवंतापासून भगवंताच्या सत्तेत आणि भगवंताच्या शक्तीने ही सृष्टी निर्माण झालेली आहे. परंतु ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करत असताना त्या भगवंताच्या सत्तेचं महात्म्याचं विस्मरण झालं. तो निमित्त झाला. निमित्त मात्र भव 26. त्याला सांगितलं की निमित्त मात्र हो. तुला वाटो न वाटो सृष्टी निर्माण आपोआप होत राहील तुझ्याकडनं, तुझ्या समोर. तुला वाटो न वाटो, तू कल्पना कर नको. पण सृष्टी निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाला वाटलं की आपण केलं म्हणून झालं. बघा आपली हुशारी काय, आपण केलं म्हणून झालं असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा त्याला महात्म्याचं, परमेश्वराच्या महात्म्याचं, सद्गुरूच्या महात्म्याचं विस्मरण झालं असं म्हणतात. त्याला वाटलं की सृष्टी आपल्यापासून उत्पन्न झालेली आहे. या सृष्टीचे उत्पन्न करणारे आपणच आहोत. तसंच मनुष्याला वाटतं की हे कुटुंब माझं आहे, मीच सगळं काही तो करता धरता आहे, त्या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं त्याला वाटलं. त्याला अहंकार होतो म्हणा. आणि ही सृष्टी अत्यंत सुंदर असल्यामुळे त्या ब्रह्मदेवाला त्या सृष्टीचं आकर्षण निर्माण झालं. पण त्या सृष्टीतच तो रमायला लागला आणि तो या सृष्टीच्या मोहात पडला आणि तो मोहाने अंधळ झाला. हा खरा अर्थ आहे. वास्तविक परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे आणि त्याला ब्रह्मदेवाला केवळ निमित्त केलंय. सृष्टी परमेश्वराच्या शक्तीने सामर्थ्याने उत्पन्न झाली हे तो विसरला. आणि परमेश्वराला विसरल्यामुळे, सद्गुरूंच्या मुळे सगळं काही होत आहे हे तो विसरला. हे विसरला की झालं अहंकार आला. अहंकार आला रे आला की कर्मात बद्ध झाला, कर्म बंद झाला त्याला. आणि कर्मात बद्ध झाला की त्याला त्याचं फळ मिळायला सुरुवात होते. तेव्हा परमेश्वराला विसरल्यामुळे त्याचं ज्ञानही नष्ट होतं. जे काही ज्ञान मिळालंय, सद्गुरू ज्ञान दिलं, ते ज्ञानही नष्ट होतं. असा याचा अर्थ आहे म्हणा. वेदार्थाचा गुहा कन्या अभिलाष, कन्येच्या मोहात नाही पडलं याचा असा अर्थ आहे. पण अज्ञानी लोक कसं शब्दशः अर्थ घेतात आणि वेदांना, भक्तांना आणि ब्रह्मदेवाला नाव ठेवतात की ब्रह्मदेव सुद्धा आपल्या कन्येच्या मोहात पडला. आता सांगा, वेदे नाही ऐशी सांगितलेले. अरे बाबा, वेदाने असं सांगितलं नाही. वेद अशा विपरीत गोष्टी सांगूच शकत नाही. कारण वेद हे अत्यंत पवित्र आहेत. वेद हे गुह्य भाषेत लिहिलेले आहे. वेदामध्ये श्लेष अलंकार आहे, म्हणजे एका शब्दाचे पुष्कळ अर्थ होतात. जसं सैन्यामध्ये मगाशी सांगितलं, शत्रूला कळू नये म्हणून ते कोड लँग्वेज असतो. केवळ तज्ज्ञ व्यक्तीच त्याचे डिकोड करू शकतो, त्याचा अचूक अर्थ सांगू शकते. तेव्हा अनधिकारी लोक किंवा नास्तिक लोक किंवा राक्षसी प्रवृत्तीचे लोक किंवा द्वेष मत्सर करणारे लोक यांना वेदवाक्याचा अर्थ कळू नये, वेद कळू नये, नाहीतर ते त्याचा दुरुपयोग करतील. आणि म्हणून वेदांच्या वाक्याची रचना अशी अद्भुत रीतीने केलेली आहे आणि त्याचा शब्दार्थ वेगळा, गुह्यार्थ वेगळा. वेदामध्ये काही विपरीत गोष्टी त्याच्यामुळे घुसळता येत नाही. वेदाचं काय, वेदामध्ये काही घुसळता येत नाही. याचं कारण काय? वेदच आधी भ्रमित करणाऱ्या भाषेत लिहिलेलं आहे आणि जाणकारच त्याचा अर्थ जाणतो. मग वेदामध्ये तुम्ही काही किती घुसळा, तो जाणकार बरोबर म्हण, हे नाही, वेदातलं नाही, हे वेदातलं नाही. आणि घुसळता येणार नाही, कारण वेदाची भाषा तुम्हाला लिहिता येणार नाही. वेदांची भाषा अशी काही चमत्कारिक आहे की ती तुम्हाला लिहिताच येणार नाही, म्हणून त्याच्यात काही घुसळता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, तज्ज्ञ व्यक्तीला ते कळतं. तज्ज्ञ म्हणजे सद्गुरूंनाच कळतं. त्यामुळे वेदामध्ये काही विपरीत गोष्टी घुसळता येत नाही.
आणि हल्लीचे इतिहासकार काही घुसळतात म्हणजे काही, आणि स्वतःला इतिहासकार म्हणतात. तेव्हा काही वेळा तर असुर लोकांना किंवा अपात्र लोकांना हे गुह्य ज्ञान प्राप्त झालं तर मोठं प्रॉब्लेम होईल, म्हणजे मोठी पंचायत होईल, आणि ते विपरीत अर्थ काढतील आणि सर्वच जगात गोंधळ माजेल. मिळेल, लोक काय वाटेल तसं वाटतील. आणि म्हणून काही काही वेळेला स्वतः भगवान अवतार घेतात आणि लोकांना काहीतरी वेगळंच सांगतात, म्हणजे त्यांची दिशाभूल करतात. हो, परमेश्वराचा अवतार दिशाभूल करतो, हो म्हणाले. कोणाची दिशाभूल करतो तो? की ज्यांना वेदातलं ज्ञान कळलं त्यांनी चोरून घेतलं, गुरु शिष्य परमभू सद्गुरूंना शरण जाऊन नाही घेतलं, तर वेद वाचले काहीतरी, त्यांना जे काही कळलं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, आता काय कळणार आहे म्हणले, त्यांना संभ्रम झाला. परंतु निदान काहीतरी कळलं असेल, तर जे कळलं त्याचा विपरीत होऊ नये, त्याचा विपर्यास होऊ नये म्हणून काय करतात, म्हणून भगवान स्वतः अवतार घेतात. कशा करतात? त्यांना भ्रमित करण्याकरता. त्यांना ते भ्रमित करतात, त्यांना ते बोलवतात आणि सांगतात असं नाही, तुम्हाला ते समजलं तसं नाही, बरोबर, ते बरोबर नाही, तुम्हाला जे काही समजलं ना वेदाचं ते बरोबर नाही असं सांग, बरोबर असलं तरी सांग. याचं उदाहरण म्हणजे कसं, ही समुद्र मंथनाच्या वेळी समुद्र मंथनातून अमृत निघालं, विषयी निघालं, अमृतही निघालं. आणि जेव्हा अमृत निघालं तेव्हा असुरांना लक्षात आलं की हे अमृत आहे, आणि पटकन जाऊन त्यांनी ते चोरलं आणि पळायला लागले घेऊन. आता भगवंताला वाटलं अरे हे तर विपरीत गोष्ट झाली, ते देवांना हे अमृत द्यायला पाहिजे. सत्प्रवृत्ती, देवांची सत्प्रवृत्ती, त्यांची तर वाईट प्रवृत्ती, वाईट गोष्टी करतील. ते अमृत पिऊन ते अमर होतील आणि वाईट गोष्टी करतील आणि जगात सगळं अराजक माजेल आणि वाईट प्रवृत्तींचा विजय होईल. आणि म्हणून भगवंतांनी लगेच अवतार घेतला. कुठला? मोहिनीचा अवतार घेतला, सुंदर स्त्रीचा अवतार घेतला. कशा करता अवतार घेतला हो? त्या असुरांना भुलवण्यासाठी, असुरांना मोह पाडण्यासाठी अवतार घेतला. आणि त्या मोहिनीचा अवतार घेतला. त्यांच्या पुढे ते पळत होते, त्यांच्या पुढे गेले मोहिनी त्या स्त्रीचा अवतार घेऊन, आणि त्या राक्षस ते थोडा मोहित झाले. मोहित झाल्याबरोबर तिने त्यांना मोह पाडला आणि गोड गोड बोलून असं काही वेगळ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांना भुलवलं, भूल पाडली, वेगळंच सांगितलं, खोटं, म्हणजे खोटं समजा, खोटं सांगितलं आणि त्यांना भूल पाडली. म्हणून अवतार होतो हा काही काही वेळेला असुरांच्या साठी, त्यांना भूल पाडण्यासाठी होतो. आणि म्हणून या विष्णू पुराणामध्ये लिहिलंय, विष्णू पुराणामध्ये लिहिलंय की विष्णूचे अवतार झाले, पण त्यात 10 अवतार, 10 अवतार, त्यात एक अवतार असा झाला, बुद्धांचा जो अवतार झाला तो असं त्या ग्रंथात लिहिलेलं आहे की हा जो अवतार झाला तो संभ्रमित करण्याकरता झाला, त्यांना भुलवण्याकरता झाला असं त्यांना सांगितलं. तेव्हा लोकांना, असुर वृत्तीच्या लोकांना संभ्रमित करण्यासाठी सुद्धा भगवंताचा अवतार भगवान घेत असतात. तसं हे आहे म्हणाल. म्हणून सांगतात की वेद तर दूरची गोष्ट आहे म्हणाल. अरे वेदात तर असं लिहिलंय, वेद समजणं वगैरे हे तर दूरची गोष्ट आहे. परंतु काही जुन्या कविता, आम्हाला काही कविता असायच्या त्याच्यात सुद्धा आम्हाला कळायचं नाही, फार गमतीदार गोष्टी असायच्या, कविता असायच्या. हल्लीच्या कवींना ते येणारच नाही, जमणारच नाही.
ते आधी कळणारच नाही काय म्हणून. आम्हाला एक कविता होती, अलिकुल वहनाचे वहनाणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे, नदीपती रिपुजाचा तात भंगोन गेला, रविसुत मही संगे फार दुःखीत झाला. आता याचा अर्थ काय सांगणार म्हणजे मराठी लोक म्हणतात ते संस्कृत आहे, आमच्या खंडकाव्याला लोक म्हणतात संस्कृत आहे, मराठी नाही असं म्हणतात. अलिकुल वहनाचे याचा सरळ अर्थ वेगळा आहे आणि गूढ अर्थ एकदम वेगळा आहे या कवितेचा. वेद तर दूर राहिले म्हणले, हे काव्याचाच अर्थ तुम्ही लावून बघा. अलिकुल वहनाचे वहन आणि तो होते, सरळ अर्थ काय आहे की अलिकुल नावाचं वहन म्हणजे झरा. आता एका शब्दाचे दोन अर्थ असतात. वहन या शब्दाचे दोन अर्थ आहेत इथे आणि त्यांनी सगळी गंमत केली आहे. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे अलिकुल नावाच्या झऱ्याचं वहन म्हणजे पाणी, वहन म्हणजे झरा आणि वहन म्हणजे पाणी आणीत होते, कोणीतरी आणायला गेली असेल. तेव्हा शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. आता शशीधर कोण? शशी म्हणजे चंद्र, त्याला मस्तकावर धरणारा तो भगवान शंकर. त्याचं वाहन म्हणजे काय? त्याचं वाहन म्हणजे बैल, नंदी. हा दुसरा अर्थ त्याचा, हा खरा अर्थ आहे. ताडिले मार्ग पंथे, सरळ अर्थ म्हणलं तर अलिकुल नावाच्या झऱ्याचं पाणी आणत होते आणि शशीधर नावाच्या कोणीतरी मार्गामध्ये येत असताना मारलं. ताडिले म्हणजे मारलं. मार्ग पंथे नदीपती रिपुजाचा तात भंगोन गेला. आणि त्याच्यामुळे म्हणाले नदीपती रिपुजाचा, इथे काय कळत नाही म्हणजे काय. शशीधर वहनाचे ताडिले मार्ग पंथे, भगवान शंकर त्याचे शशीधर वहन, तिथे वहन शब्द आहे. वहन, एका वहनाचा अर्थ पाणी, एका वहनाचा अर्थ झरा, दुसऱ्या वहनाचा अर्थ पाणी. आणि शशीधर वहनाने, वहन म्हणजे वाहन, वाहून नेणारा. शशीधर वहन म्हणजे शंकराला वाहून नेणारा जो बैल, वृषभ, नंदी बैल, त्याने येऊन मारलं म्हणले, शिंगाने आपल्या मारलं मागंदा. मग काय झालं? नदीपती रिपुजाचा तात भंगोन गेला. नदीचा पती कोण? सागर. त्याचा रिपू म्हणजे त्याचा शत्रू कोण? तो अगस्त्य ऋषी, कारण अगस्त्य ऋषींनी सागर प्राशन केला होता. नदीपती रिपुजाचा तात भंग, त्याचा तात म्हणजे त्याचा बाप कोण, त्याचे वडील कोण? नदीपती रिपुजाचा तात ते कुंभ ऋषी. आणि म्हणून त्यांना तो कुंभ या शब्दाचा दोन अर्थ झाला. कुंभ म्हणजे मातीचा कुंभ आणि कुंभ म्हणजे कुंभ ऋषी. इथे श्लेष आहे, श्लेष अलंकार आहे. नदीपती रिपुजाचा तात भंगोन गेला. त्यांनी त्या नंदी बैलांनी धडक दिल्याबरोबर याचा अर्थ असा की तो माठ फुटला डोक्यावरचा आणि कानाला मोठी जखम झाली. रवी सुत, रवी म्हणजे सूर्य, रवीचा सुत म्हणजे त्याचा मुलगा कोण? तर कर्ण. आणि कर्ण याचा अर्थ दोन होतात. कर्ण म्हणजे तो कर्ण महाभारतातला आणि कर्ण म्हणजे कान, असे दोन. जेव्हा श्लेष आहे म्हणा, श्लेष अलंकार. रवी सुत मही संगी फार दुःखीत झाला आणि कानाला खूप दुखापत झाली म्हणा. आणि एवढंच कशाला, येथे या कवीचं झालं म्हणले. आता आम्ही जे खंडकाव्य लिहिलं त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं इथे असं काहीतरी लिहावं की लोकांना ते जरा डोकं खाजवावं लागलं पाहिजे, लगेच अर्थ नाही लागला पाहिजे. म्हणून आम्ही लिहिलेल्या एका खंडकाव्यात असं आम्ही एक कडवं लिहिलं. मुरलीधर हरीच्या बंधूच्या आयुधासी, त्रिशूलधर हराच्या जोडले वाहनासी, सहस्र फणीहराच्या मस्तकी दिव्य गोल, खणुनी बहुत यत्ने काढितो क्षेत्रपाल. असं आम्ही म्हटल्यानंतर सगळे बघायला लागले, काय म्हणले विजयदामान स्वामी, काय तुम्ही लिहिलंय म्हणजे काय कळतच नाही.
परमानंद म्हणले काय तुम्ही लिहिले? ते हसायला लागले सगळं. म्हटलं मुरलीधर हरी, तुम्हाला माहिती आहे की ज्याने मुरली धरलेली आहे तो हरी म्हणजे कृष्ण. त्याचा त्याचा बंधू म्हणजे कोण? बलराम. त्याचं आयुध काय होतं? तर नांगर होता, नांगर. ते त्याचं आयुध. तो नांगराने लोकांना ओढायचा आणि वरून एक सोटा मारायचा. खतम काम. तसं म्हणले मुरलीधर हरीच्या बंधूच्या आयुधा अशी. त्याचं आयुध म्हणजे नांगर. ते आयुध म्हणजे नांगर. त्रिशूलधर हराच्या जोडिले वाहन अशी. आणि त्रिशूलधर म्हणजे शंकर. हर जोडिले वाहन अशी म्हणजे त्याचं जे नांगर होतो त्या नांगराला बैल, त्याला जोतणे म्हणतात. बैलाला जोडलं म्हणाले. आणि काय केलं? सहस्र फणीधराच्या मस्तकी दिव्य गोल. ही सहस्र फणीधर शेष नाग आहे, त्याच्या मस्तकावर काय आहे? दिव्य गोल म्हणजे पृथ्वी आहे, गोल पृथ्वी आहे. आणि मग त्याचं काय? खणुनी बहुत यत्ने काढितो क्षेत्रपाल. क्षेत्रपाल म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा. अरे बापरे, केवढे शब्द बोलले तुम्ही, बारी बारी शब्द वापरतो, कधी आम्ही ऐकलेच नाही म्हणले. अरे क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी, आणि क्षेत्रपाल म्हणजे त्याचं पालन करणारा, शेताचं पालन करणारा तो त्याचा मुलगा क्षेत्रपाल. बहुत यत्न करून तो काय करतो? नांगराने त्याची नांगरणी करतो, बैलाला जोडून. एवढंच सांगायचं तुम्हाला. पण त्याचा श्लेष अलंकार तसं म्हणले आम्ही एक दाखवलं तुम्हाला, वेद म्हणजे काय असतं आणि वेदांचा अर्थ. आमच्या काव्याचा अर्थ तुला काढता येत नाही तर कंसात टिंब 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 तू म्हणाले काय त्या वेदांचा अर्थ काढणार? वेगळाच अर्थ निघाला. वेद शास्त्र पुराणे याचा अर्थ काढण्याची तुझी लायकी नाही. आम्ही तुझी लायकी काढत नाही, पण वेदशास्त्र पुराण याचा अर्थ काढण्याची तुझी लायकी नाही. त्यामुळे तू ते काही वाचू नको. वाचला असतं झालं. वाचाल तर वाचाल नाही, वाचाल तर मराल, असं वेगळं पाहिजे. सर्वसामान्य पुस्तकं वाचाल तर ते ठीक आहे, वाचाल तर वाचाल, पण इथे तसं नाही आहे म्हणा. हे पुस्तकं वाचण्याला अधिकार पाहिजे. भलत्या सलत्यांनी पुस्तकं वाचायची नाही. तेव्हा आणि म्हणून हे गुप्त आहे. म्हणून आम्ही सांगितलं आमची पुस्तकं विक्री वगैरे नाही करायची. विक्री बंद. आमच्या मॅगझिनची विक्री वगैरे सगळे विक्री बंद का? आमचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ आता प्रायव्हेट करायचे का? तर म्हणाले त्याचा अर्थ तर कोणाला कळणार नाही आणि त्याचा वेगळाच अर्थ घेऊन लोक काही करतील. तेव्हा वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही. हरी ही वेदांची 2 बीज अक्षरे आहे. त्या बीजामध्ये काय असतं? एवढंच बीज असतं. पण ते जेव्हा पृथ्वीमध्ये, मातीमध्ये, कुंडीमध्ये आपण लावतो, त्याला पाणी घालतो, 15 दिवस 1 महिना वाट बघतो, तेव्हा त्याला अंकुर फुटतो आणि मग रोप होतं, मग झाड होतं, वृक्ष होतो, पानं फुलं फळे असं होतं. एकदम होत नाही. बीज मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. तेव्हा सद्गुरू मंत्र देतात आणि त्या मंत्राचा जप करता करता प्रेमाचं जल, सद्गुरूच्या प्रेमाचं जल त्याला घालता घालता, शिंपता सद्गुरू जे ज्ञान देतात त्याचं खत पाणी त्याला घालता घालता आणि तपश्चर्या, सद्गुरूंच्या कार्यात सेवा म्हणजे त्याची मशागत करता करता. सद्गुरू कार्यातील सेवा ही महत्वाची, कारण मशागत केल्याशिवाय त्या बीजातून रोप येणार नाही. मशागत करता करता मग तुम्हाला त्या जपाचं महात्म्य, त्याचा उपयोग होईल, त्याच्यात ते फुलून येईल, फळ त्याचं प्राप्त होईल. नाही तर आता तुम्हाला कंटाळा येईल. काय जप केला काहीच झालं नाही. अरे काहीच झालं नाही म्हणजे काय? तू केला कसा आहे? नुसता जप करतो. सद्गुरूंचं प्रेम आहे का? त्यांच्या कार्यात सेवा आहे का? त्यांच्या तपश्चर्या आहे का?
त्यांच्या कार्यात सेवा तू करतोस का? नाही. मग कसं येणार ना? वेदांची ही बीजाक्षरे हरी दोनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी ही 2 अक्षरच वेदांचं बीज आहे. बस सर्व वेद त्याच्यामधून निघाले. आणि हाच बीज मंत्र सद्गुरूंच्या मुखातून सत्शिष्याला प्राप्त होतो. सत्शिष्याला सद्गुरू बीज मंत्र देतात आणि तो बीज मंत्र त्याला प्राप्त होतो. आणि एकनाथ महाराजांनी तो तसाच प्राप्त झाला. त्याचं महत्व त्यांना कळलं की हा बीज मंत्र काय आहे. आणि तेव्हा त्यांनी सर्व जगाला सांगितलं की श्रीहरीच्या नामाचा सदैव जयघोष करा. सदैव ते नाम तुम्ही जपत राहा. असं विचार करू नका किती झालं, काय झालं, आता अजून मला मिळालं नाही, अजून काही फळ मिळालं नाही, अजून असं नाही. असा विचार केला की गेला म्हणा. तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळलं. तेव्हा त्यांनी सर्व जगाला श्रीहरीच्या नामाचा सदैव जयघोष करायला सांगितलं. आणि हरी हा बीज मंत्र सद्गुरूंच्या मुखातून त्या भक्ताला प्राप्त होतो. म्हणून आम्ही म्हणतो आता आम्ही ते प्रवचन करणार नाही. सद्गुरू प्रवचन करा म्हणजे लोक येते. अरे काय नाही म्हणत, कोणी येत नाही म्हणत, नुसतं ऐकत नाही. या कानातून इकडून तिकडे गेले वारे, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, तसं होतं. त्याच्यापेक्षा डायरेक्ट मंत्र हा हृदयात जातो म्हणतात. मंत्र इकडून तिकडे वारे नाही जात म्हणाले. या कानातून गेलं त्या कानातून हे प्रवचन जातं म्हणाले. पण हरीचा मंत्र जो आहे तो त्याच्या कानात सांगितल्यानंतर तो या कानातून जात नाही म्हणाले, तर तो हृदयात जातो, असं त्याचं महात्म्य आहे. आणि म्हणून त्या कानात सांगतात तो. म्हणून आम्ही सांगितलं की आधी तो मंत्र घ्यायला तू तयार आहे का, तर तुला पुढचं ज्ञान सांगतो, नाही तर नाही सांगतो, नाही तर तू माझा काही लागत नाही. हृदयात गेल्याशिवाय काही. तेव्हा हा बीज मंत्र सद्गुरूंच्या मुखातून भक्ताला प्राप्त होतो, त्याच्या हृदयात जातो. कारण हृदय हेच त्याचं शेत आहे म्हणा. आणि त्या शेतामध्ये, हृदयरूपी शेतामध्ये, तिथे प्रेम असतं, प्रेम जल असतं, तिथे ज्ञानाचं खत पाणी असतं, तिथे तपश्चर्या असते. त्याच्यामुळे तो वृक्ष तिथून फुलून येतो, जाणीवेचा अंकुर फुटतो, मग त्याचं रोपट्यात रूपांतर होतो, मग खोड, पानं, फुलं आणि शेवटी अमृतासारखं परिपक्व फळ प्राप्त होतं. आणि म्हणून म्हणतात सेवितो हा रस वाटितो सकळा, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेणे, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती, ब्रह्मा डोळ साते वेदार्थ ना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती, वेदार्थांचा गोवा कन्याभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदांची ही बीजाक्षरे हरी दोनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री गुरुदेव दत्त.